मग हे सगळं जेवण म्हाताऱ्याला द्यायचं आहे. चिकनची भाजी, चिकन भात आणि भाकरी. हे चिकनची भाजी आणि हा चिकन भात आपण हे आपल्या चॅनलला पहिलेच टाकलेला आहे. आणि आता तुम्हाला आवडला असेल तर हे ताट बनवलं आहे. तुम्ही पण जेवण करायला या आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आज आपण चिकन भात बनवणार आहोत. आमच्या विदर्भामध्ये आहे ना, चिकन भात खूप आवडते लोकांना. आज आपल्याला चिकन भात बनवायचा आहे. पाऊस खूप चालू आहे आणि आज आमचा माता सकाळीपासून म्हणत होता का आपण चिकन भात बनवू. आता चिकन भात बनवून घ्यायचा आहे. चिकन भातासाठी आपण आता हा मसाला घेतला आहे. हे खोबरं घेतलं आहे, लसूण घेतलं, जिरं घेतलं 2 चम्मच आणि अद्रक घेतला आहे. 2 कांदे कापून घेतले आहे. 1 चम्मच तीळ घेतले आणि गरम मसाला घेतला, कलमी थोडीशी तेलामध्ये टाकासाठी, आणि धने पण घेतले आणि हा सांबार घेतला. आता सगळ्यात पहिले आपण आता एवढं घेतलं आहे ताटामध्ये मसाले. आता हा मसाला आपण तयार करून घेऊया भाजून. मंडळी, आपण पाट्यावर मसाला वाटून घेतला आहे. मसाला तयार झाला आपला. चिकन पण 3 पाण्याने धुवून घेतला आहे पहिलेच. आता आपण आता गंजामध्ये तेल टाकून घेऊया. चुलीमध्ये दिसतो चांगला पेटला आहे. इकडं चांगला पाऊस चालू आहे. पावसामुळे चूल चांगली पेटलीच नाही. आता दिसतो झाला. आता आपण यामध्ये तेल टाकून घेऊया. आपल्याला चिकन भात बनवायचा आहे. आमच्या विदर्भामध्ये चिकन भात फार आवडते. मंडळी, आपण तेल टाकलं आहे गंजामध्ये. तेल गरम झालं आहे. आता त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झालं आहे. आपण कांदा टाकून घेतला आहे त्या तेलामध्ये. आपल्याला चिकन भात चांगला बनवायचा आहे. इकडे धुयाधार पाऊस चालू आहे. पावसामुळे चांगला दिसतो नाही पेटून राहिला. मंडळी, आपला कांदा चांगला झाला आहे तेलामध्ये. आता आपण हा मसाला तेलामध्ये टाकून देऊया. आता हा मसाला चांगला शिजवायचा आहे तेलामध्ये. आपल्याला चिकन भात चांगला बनवायचा आहे. मंडळी, मसाला तेलामध्ये चांगला झाला आहे. चांगला लालेपर्यंत शिजला आहे. आता त्यामध्ये आपण 2 चम्मच मिरची पावडर घेतली, 1.5 चम्मच मीठ घेतलं आणि अर्धा चम्मच हळद घेतली. हे पण यामध्ये टाकून घेऊया. आता हे यामध्ये टाकून घेतलं आहे मसाल्यामध्ये. यालाही चांगलं होऊ द्यायचं आहे. मंडळी, मसाला झाला आहे चांगलं. तिखट, हळद, मीठ याच्यामध्ये चांगलं शिजलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला चिकन भात बनवायचा आहे चांगला टेस्टी. कारण आमच्या म्हाताऱ्याला चिकन भात खूप आवडते. आणि पाऊस आहे चालू. पावसामध्ये कसं चांगलं लागते खायला. आता याला 5 मिनिट चांगलं फ्राय होऊ द्यायचं. त्यानंतर आपण पाणी सोडून घेऊ आणि नंतर मग आपण यामध्ये तांदूळ टाकून घेऊ. मंडळी, आता हे आपण चिकन बनवलं आहे. त्यामध्ये आता हे मसाल्याचं पाणी थोडंसं टाकून घेतलं आहे. आता पुन्हा आपण 2 ग्लास पाणी टाकून घेऊया. कारण त्यामध्ये आपल्याला भात टाकायचं, तांदूळ टाकायचे आहे. चिकन भात बनवायसाठी आपण 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं यामध्ये. त्यानंतर तांदूळ टाकून घेऊ. आता याला चांगलं शिजू द्यायचं. 2 उकळ्या येऊ द्यायच्या.
हे तांदूळ आता आपण पाण्यामध्ये टाकले आहे मंडळी. आता हे तांदूळ आपण मंडळी आता हे चिकन या रश्श्यामध्ये शिजलं आहे. त्यामध्ये आता हे तांदूळ मिसळून घ्यायचे आहे आपल्याला. मंडळी आपण तांदूळ टाकला आहे, यामध्ये पहा कशी तर्री आली आहे. आता हा चिकनचा भात, आता याच्यावर आपण झाकण ठेवूया. 10 मिनिटांमध्ये हा भात तयार होते. नंतर आपण झाकण उघडून पाहू. मंडळी हा आपला भात आता तयार झालेला आहे, चिकन भात. आता आपण हा चिकन भात म्हाताऱ्याला द्यायचा आहे जेवण. आता हा चिकन भात छान तयार झाला आहे. आणि हे चिकनची भाजी पण हे अगोदरच बनवली आम्ही, आणि हे म्हाताऱ्याला आवडते म्हणून हे सगळं जेवण म्हाताऱ्याला द्यायचं आहे. चिकनची भाजी, चिकन भात आणि भाकरी. हे चिकनची भाजी आणि हा चिकन भात आपण हे आपल्या चॅनलला पहिलेच टाकलेला आहे. आणि आता तुम्हाला आवडला असेल तर हे ताट बनवलं आहे. तुम्ही पण जेवण करायला या आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.